आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, जिल्ह्याचे दुसरे अध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, शहराचे अध्यक्ष जीवनराव भोगरे, माजी आमदार अविनाशरावजी घाटे, माजी आमदार मोहनअण्णा अंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा, मिनलताई खतगावकर, आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर, वसंतरावजी सुगावे, रामदास पाटील सुलतानकर, आमचे पठाण साहेब, डॉक्टर विक्रम देशमुख, परवा दादांच्या उपस्थितीत प्रवेश केलेले आमचे गफ्फार खान साहेब, माजी उपमहापौर संजय सिंह, सर्व पदाधिकारी, तसं आता युवा पदाधिकारी आमचे बरेच तिकडे आहेत, सर्व पत्रकार मित्र आणि उपस्थित बांधव, एक 2-3 दिवसापूर्वी पत्रकार परिषदेचा आपल्याला निरोप आला होता, परंतु माझ्या लक्षात नव्हतं की त्या दिवशी शिमगा आहे नेमकं. मी दुसऱ्या दिवशी समजलो आणि मग ती पत्रकार परिषद आपण तात्काळ तुम्हाला निरोप करून थांबवली आणि आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात. मी सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे स्वागत करतो. बोलवण्याचं मुख्य कारण जिल्ह्यामध्ये आता मोठं परिवर्तन होत आहे. ज्यांनी अनेक वर्ष लोकसभेत प्रतिनिधित्व केलं, अनेक वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व केलं, अनेक वर्ष राज्य सरकारमध्ये प्रतिनिधित्व केलं, ते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय खतगावकर साहेब, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौभाग्यवती मिनलताई खतगावकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये 23 तारखेला होत आहे. 23 तारखेला नरसी येथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. कारण त्या सगळ्या भागातल्या लोकांना एक सेंटर पॉइंट व्हावं म्हणून नरसी या ठिकाणची निवड केली. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक, त्याबरोबर अनेक नेते मंडळी, सहकार मंत्री आणि ज्यांच्याकडे आपल्या संपर्क मंत्रिपदाची जबाबदारी परवा दिली ते आपले शेजारचे बाबासाहेब पाटील, यासह अनेक पदाधिकारी, अनेक नेते मंडळी हे खतगावकर साहेबांच्या प्रवेशाच्या निमित्तानं त्या ठिकाणी येणार आहे. भव्य असा सोहळा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामध्ये माननीय खतगावकर साहेबांचा आणि दादा, मी दादा शब्द याच्यासाठी टाळलं की 2 दादा, आता 2 दादा झाले, त्याच्यामुळं दादांचा प्रवेश त्या दादांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
तेव्हा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होईल याची पूर्वकल्पना द्यावी यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी मी बोलून माझ्यासाठी काही विचारायचं तसं विचारानंतर दादाकडे माईक मी सुपूर्द करतो. अंबर्डे साहेबांचा जेव्हा प्रवेश झाला तेव्हा दादांचा प्रवेश होणार होता हे कोणतरी तुम्हाला चुकीचं सांगितलं. पण तेव्हा करायचं असतं तर मग आज करायची काय गरज होती, तेव्हाही झालं असताना. परंतु त्या भागामध्ये कार्यक्रम घेऊन प्रवेश करायचं होतं त्याच्यामुळे ते थांबलं होतं. अनेक मान्यवर, आता मी तुम्हाला नावं सांगितलं तर लोक घरी जातील त्यांच्या, जाऊ नका म्हणून. त्याच्यामुळे थोडं काही गोष्टी सिक्रेट ठेवू द्या आम्हाला. हा, मित्र पक्षाच्या आणखी कोणालाही आम्ही प्रवेश दिलेला नाही. भारतीय जनता पक्षाने निलंबित केलेल्याच लोकांना आम्ही प्रवेश दिला. अन्यथा काँग्रेस, राष्ट्रवादी तुतारी आणि उबाटा या कार्यकर्त्यांना आपण प्रवेश दिलेला आहे. खतगावकर साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. वसंतनगर आणि राजेंद्रनगर दोन राहणार नाहीत. त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण काम करू. आता दोन दादाचा पक्ष म्हणल्यावर आता तुम्ही असं समजा, पण आम्ही दादागिरी कधीच केली नाही. नाव दादा आहे दादागिरीमुळे नाही. नाव दादा कार्यकर्त्यांना मायेची ऊब देणारा नेता म्हणून लोकांनी प्रेमाने दादा म्हणलेलं आहे. माझ्याबद्दल मला काही विचारायचं आहे? हो ना. आणि आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये दादांचा प्रवेश झाल्यावर एक आमची विभागीय बैठक 4 जिल्ह्याची या ठिकाणी होईल आणि त्यानंतर इफ्तार पार्टीला आदरणीय अजितदादा आणि सर्व मान्यवर हे इफ्तार पार्टीला उपस्थित राहतील. त्यांना सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या निमित्तानं शुभेच्छा देतील आणि मग त्याच्यानंतर त्याचा कार्यक्रम संपेल. साहेब, एक प्रश्न आहे, तुम्ही ज्या पक्षात जाता त्या पक्षाला 59 वाढवता, 5 वर्ष त्या पक्षाला सुधान येतो आणि मग नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती आपण दुसऱ्या पक्षात असता, तिथं पुन्हा तुमचा विजय होतो, पुन्हा नवीन कार्यकर्त्यांची फळी जोडली जाते. म्हणजे या पक्षातलं त्या पक्षाची फळी जोडत नेमकं थांबणार कुठं आहात तुम्ही? म्हणजे ना आता मी इथं थांबणार आहे. आता मला पण कळायला लागले, मी जिथं जातो तिथं माझं फर्स्ट टाइम आलं. सिनियरिटी कोणी काही काउंट करत नाही. आता सिनियरिटी काउंट करण्यासाठी इथून काही बाहेर जायची इच्छा नाही. आणि तसंही मी भारतीय जनता पक्षातून स्वतःहून बाहेर गेलो नाही. त्यांची राजकीय ॲडजस्टमेंट, पण माझा एक स्वभाव आहे की मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी इमानदारीनं आणि प्रामाणिकपणानं काम करतो की तो पक्ष वाढला पाहिजे. म्हणून राष्ट्रवादी वाढवणं ही जबाबदारी स्वीकारून वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. इथं जातीवादाचा काही विषय नाही आहे. सगळ्याच समाजाच्या, कारण अजितदादांची राष्ट्रवादी समाजवादी विचारधारेच्या याच्यावर चालणारी. नवाब मलिकासारखा एक नेता तिथं नेतृत्व करतोय, त्याच्यामुळं जातीवादाचा विषय नाही आहे. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला 2 MLC मिळाल्या, त्याच्यातली 1 MLC मुस्लिम समाजाला देणारा पक्ष
हा दादांचा राष्ट्रवादी आहे. त्याच्यामुळे इथं एखाद्या कार्यकर्त्याची नेमणूक करायची राहिली असेल तर त्याचा अर्थ वेगळा काढायची गरज नाही. सर आता दुसरे आणखीन एक दादा आले होते, सुरेश दादा, म्हणजे ते पण पक्षामध्ये येणार, म्हणजे ते दादांचा पक्षाच आपल्याला बघायला मिळणार आहे. ते माझ्याकडे काही कामाच्या निमित्तानं मला भेटायला आले, पण योगायोग त्यांना कदाचित पत्रकार परिषद आहे हे माहिती नसावं, पण एक जोडे तर काही होऊ शकते ना. माझ्याकडचं संपलं तर मी दादाकडे माहिती देतो. म्हणजे हा, दादांना पद देतो म्हणणं किंवा देण्या इथपर्यंतचा मी मोठा कार्यकर्ता नाही. मी अगोदरही सांगितलं की ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे गेल्या अनेक वर्षापासून अजितदादांचे सगळ्यांचे संबंध आहेत. मी फक्त एक आग्रही कार्यकर्ता आहे की दादांनी आम्हाला आशीर्वाद द्यायला आमच्यासोबत आलं पाहिजे, ही भूमिका घेणारा मी कार्यकर्ता आहे. तर काही निष्क्रिय पदाधिकाऱ्यावर कारवाई करणार आहे का? आता निष्क्रिय पदाधिकारी त्याची व्याख्या कशी करावी मला ते काही कळलं नाही. पक्ष संघटन वाढवत नाही, पक्ष संघटन वाढवत आहेत. कसं आहे, इंजन जसं बसलं तसं डबे पळतात. एखाद्या वेळेस इंजन कमजोर असेल तर डबे पळाले नसतील. आता इंजन डबल इंजन झाले. आता हे तुम्हाला बघा ना. त्याच्यामुळे जी स्पीड पाहिजे तुम्हाला ती स्पीड दिसून येईल. आम्ही पळालो की ते पळतील. जिल्ह्यात राष्ट्रवादीची अन्य कोण्या पक्षासोबत स्पर्धा आहे का फक्त आपल्या पक्षासोबत? आमची कोणाच्याही सोबत स्पर्धा नाही. आमचा पक्ष जिल्ह्यात नंबर 1 झाला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. देवदादाकडे बाई. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी खासदार, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी ओमप्रकाशजी पोखरणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, उत्तरचे अध्यक्ष श्रीमान रावणगावकर, शहराचे अध्यक्ष श्रीमान जीवनराव घोगरे, आमचे सहकारी नव्याने ज्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली ते आमचे व्यंकटराव पाटील गोरेगावकर, माजी आमदार अविनाशजी घाटे, माजी उपमहापौर सरजितसिंहजी गिल साहेब, डॉक्टर मिनल, आमचे माजी आमदार माननीय मोहनरावजी हंबर्डे, विक्रम देशमुख, श्रीमान सुगावे, व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि उपस्थित पत्रकार मित्र, मीही आपल्या सर्वांचा आभारी आहे की आपण या पत्रकार परिषदेला एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित राहिला. आता जसं प्रतापरावजींनी सांगितलं, येणाऱ्या 23 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रीमान तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नरसी या ठिकाणी मी आणि माझ्याबरोबर हजारो कार्यकर्ते प्रवेश करणार आहोत. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला कल्पना द्यावी यासाठी आजची पत्रकार परिषद होती. आता आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. दादा, राष्ट्रवादी काँग्रेसचीच निवड का? मी 30-35 वर्ष काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेसमध्ये काम करताना मला अतिशय नम्रपणाने सांगितलं पाहिजे की मला नेहमी मायनॉरिटीच्या लोकांनी खूप मोठी मदत केली. आमचे बौद्ध समाजाचे असतील, मुस्लिम बांधव असतील, मातंग असतील, सगळ्यांची मी नाव घेत नाही. या सर्वांनी मी शरद जोशी साहेबांच्या विरोधात उभा टाकलो होतो. आपल्याला जर त्यातली काही जुनी मंडळी जी असेल 95 मध्ये सगळ्यांनी विरोध केला, पण ह्या सगळ्यांच्या ताकदीवर मी त्यावेळेस शरद जोशी सारख्या शेतकरी संघटनेच्या
राष्ट्रीय नेत्यांना हरवू शकलो. मला आपल्याला सांगायला हरकत नाही की मला शिंदे गटाकडूनही ऑफर होती की आमच्याकडे या. मी ओमप्रकाशजी पोखरणा आमच्या मित्रांनी जेव्हा मी चर्चा केली, आज महाराष्ट्रामध्ये जे आहे ते जसं आता प्रतापराव म्हणाले, सेक्युलर पक्ष जे आहे या आघाडीमध्ये तो राष्ट्रवादीचा आहे. प्रत्येक भाषणामध्ये अजितदादा पवार म्हणतात छत्रपती शाहू, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले ह्या सर्वांच्या विचाराचा हा पक्ष आहे. म्हणून मला वाटलं की ज्या पक्षामध्ये मी 30-35 वर्ष होतो, ज्या विचारानं तो पक्ष काम करत होता, त्या पक्षामध्ये आपण गेलो तर जास्त चांगलं राहील, म्हणून मी इकडं. वारंवार आपल्या बदलणाऱ्या भूमिकेमुळे आपलं राजकीय नुकसान होत नाही असं तुम्हाला वाटत नाही? हा, त्याच्याबद्दलही बोलतो. जो कोणी कार्यकर्ता सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, त्याची अपेक्षा असते की आपल्या कल्पनेप्रमाणे मला काम करता आलं पाहिजे, लोकांची कामं करता आलं पाहिजे, ज्या भागाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या भागातले विकासाचे प्रश्नही सोडवता आले पाहिजे. राजकारण कशासाठी? नुसतं पक्षासाठी नाही, पक्षाच्या बरोबर पक्षाच्या ताकदीतून आपल्याला आपल्या मतदारसंघातले विकासाचे प्रश्न सोडवता आले पाहिजे. मैं कौन सेक्युलर है कौन नहीं है ये बोल रहा हूँ नहीं, मैं अब जहां गया वो सेक्युलर है इतने आपको बोल रहा हूँ. अगर टीका ही करनी है तो कांग्रेस भी उद्धव ठाकरे के साथ गई, बराबर है, गई ना. सेक्युलरिज्म का जैसी कांग्रेस की सेक्युलरिज्म है वैसी बाकी के लोगों की है. नाही, तुम्ही आतापर्यंत निवडणूक लढली का कधी? नाही, ऐकून घ्या, तुम्ही कधी निवडणूक लढलात का? निवडणुकी पुढेच पक्ष बदलावा लागतो. प्रतापरावकडून शिका ना थोडस. यशस्वी राजकारणी निवडणुकीच्या पुढेच पक्ष बदलतो. काँग्रेसमध्येही मला खूप मान सन्मान मिळाला. सांगायला हरकत नाही की आमचे नेते स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांनी मला खूप वेळा विधानसभेमध्ये संधी दिली, लोकसभेमध्ये संधी दिली. पण शुक्ला, तुमचं वय काय आता? ऐकून घ्या, सांगण्यामागे तुम्हाला हे बा, माझं ऐका तरी. मला विचारलं, माझं ऐका ना. मला प्रश्न विचारलाय, माझं ऐका. अरे माझा विषय समजून घ्यासाठी तुम्हाला थोडं इतिहासात जावं लागेल. ह्या जिल्ह्यामधले स्वातंत्र्याच्या नंतरचे नेते कोण? डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब. त्यांनाही प्रसंग आला होता महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस काढण्याचा. पद्मश्री शामरावजी कदम, पक्ष बदलला होता. बळवंतरावजी चव्हाण, पक्ष बदलला होता. कुंटुरकरांनी पक्ष बदलला होता. बाबासाहेब गोरठेकरांनी पक्ष बदलला होता. आता काय काय नाव सांगू शका. परिस्थिती अशी निर्माण होते राजकारणामध्ये की ज्या पक्षामध्ये आपण राहतो तिथे जर आपल्याला गुदमरल्यासारखं होत असेल आणि आपल्या विचाराप्रमाणे आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळत नसेल, आपल्या विचाराप्रमाणे आपल्याला विकास होत नसेल, तर असे प्रसंग येतात. मी तुम्हाला सांगतो. सांगायचे असतात का? काय म्हणाल? हा, चिडायचं नाही. वय विचारण्यामागे इतिहास सांगायचं होतं. वय याच्यासाठी विचारलं की इतिहास सांगायचा होता. यशस्वी राजकारणी पक्ष बदलतो हे तुम्हाला मान्य आहे, खरं बोललात, हे पण आम्हाला मान्य आहे. पण ते पत्रकार तुम्हाला विचारतायत, तुम्ही चिडून का बोलताय? ऐकून घ्या, मी चिडलेलो नाही. शुक्लाचे माझे संबंध तुम्हाला माहित नाही. तो चिडला का? का शुक्ला, तुला वाईट वाटलं का सांग? नाही. मग शुक्लाला वाईट वाटलं नाही, तुम्हाला का वाटलं?
नाही 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 भडकायचं कारण एकच आहे की आमच्या सिनियरिटी प्रमाणे नाही 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 ऐकून घ्या ना नाही नाही ऐकून घ्या सिनियरिटी प्रमाणे प्रश्न विचारले पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. नाही मी उद्या त्या दिवशी यादी जाहीर करणार आहे निलंगेकर मोठ्या संख्येने आहेत तुम्हाला सांगतो. प्रतापराव म्हणल्यासारखं आजच आपण यादी नाही आम्ही यादी देऊ पेपरला जाहिरात देऊ कोण कोण प्रवेश करणार आहे. त्या ठिकाणी काय आहे कार्यकर्त्याला जोपर्यंत आपण प्रवेशाचा काही कार्यक्रम झाला नाही त्याच्या अगोदर जर डिक्लेअर केलं ना बरं वाटत नाही. आता तुम्ही जसं म्हणालात की मोहनरावच्या प्रवेशाच्या वेळेस माझाही प्रवेश अपेक्षित होता तुम्हा लोकांना. आम्ही त्यांना एकच विनंती केली होती की आम्हाला मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे. 4 मतदारसंघातले जवळपास 15 ते 20,000 लोक येणार आहेत आणि त्याच्या अगोदर मला कार्यकर्त्याशी चर्चा करायची आहे की मी असा निर्णय घेतो तुम्ही माझ्याबरोबर येता की नाही म्हणून मी हुशार आहे. काय म्हणलं अरे नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे? हां मी सांगतो किमान 15,000 आणि जास्तीत जास्त 20,000. दादा येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये महायुती शतप्रतिशत का राष्ट्रवादी शतप्रतिशत काय म्हणलं येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असतील त्याच्यामध्ये शतप्रतिशत महायुतीसाठी प्रयत्न करणार का शतप्रतिशत राष्ट्रवादीसाठी? प्रतापराव काय म्हणले प्रतापरावचं आमचं काम राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 जिल्ह्यामध्ये करण्याचं आहे. ते काय काय लागेल ते करू आम्ही. मग आता महायुतीचे नांदेड जिल्ह्याचे नेते कोण आहेत? पहा याच्यात मी बोलतो आज जरी महायुतीचं सरकार वर असेल तरी तिन्ही पक्षाचे नेते आपापल्या पक्षाचं नेतृत्व करतात. आदरणीय फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत आहेत. शिंदे साहेब शिवसेनेचं नेतृत्व करत आहेत. दादा राष्ट्रवादीचं नेतृत्व. 3 नेते महायुतीचा धर्म म्हणून जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक आहे. पण समजा जिल्ह्यामध्ये कोणाला स्वतंत्र लढायची इच्छा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस मागे नाही.